हाय मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? आज प्रोग्राम होता बड्डेला जाण्याचा, पण अचानक मटण आणलं घरी, त्याच्यामुळे आता नॉनव्हेजचा बेत ठरला. मग आता काय भाजी वगैरे बनवायला घेतली. झटपट बनवून निघायचं होतं. तितक्यात मिस्टरांनी सांगितलं सगळंच आवरून घ्या, म्हणजे तुम्हाला वेळ झाला तर आमचा काही प्रॉब्लेम होणार नाही. मागं तुम्ही गेला उशीर झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. मग आम्ही दोघींनी, मुलीनं आणि मी सुरुवात केली. तिने मला खूप मदत केली या सर्व कामात. आणि मग माझ्याकडे मसाले वगैरे ऑलरेडी काहीही नव्हतं घरात, पण तरी धना पावडर आणि गरम मसाला एवढं होतं. बाकीचं वाटणाचं वगैरे काहीच पूर्वतयारी नव्हती. तरी एवढी झटपट करून मी हे बनवायला तर घेतलं. मग कुकर लावून झाला. आणि आता म्हणजे इकडं वाटणाची तयारी करायची. कांदा वगैरे आपलं जे असतं वाटण, ते कांदा वगैरे वाटून कापून वगैरे घेऊन भाजून त्याची तयारी करायची. तितक्यात बाहेर तर बारीक पाऊस येत होता. मुलगा भिजून आला बाहेरून. मग त्याला मॅगी खायची खूप इच्छा झाली. मॅगी घेऊन आला खायला. आणि मग आता मॅगी पण बनवून द्यायची. इकडं मॅगी, तिकडं मटण. अरे बापरे, माझी एवढी गडबड. काय करणार, पण जाऊ दे, असू दे, ठीक आहे, एका दिवस चालतं. मग मॅगी पण बनवायला घेतली. लाईटीची तर एवढी लाईट सतत ये जा करत होती. आता म्हणलं आपल्याला बड्डेला जायला उशीर होतो की काय, बड्डे सापडतो, बड्डेचं सेलिब्रेशन संपतं की काय असं वाटायचं. पण बघूया आता. मग घेतलं आम्ही दोघींनी बनवायला तर घेतलं. वाटण वगैरे टाकलं. इकडे मॅगी शिजत घातली. तेवढ्यात मग मिस्टरांनी सांगितलं सावकाश कर, मी सोडायला येतो तुला जागेपर्यंत. बरं म्हणलं ठीक आहे. मग आम्ही घेतलं बनवायला. वाटण वगैरे झालं. कुकर थंड बी होईना. मग तोपर्यंत माझी बघा किती गडबड. आणि माझं घड्याळाकडं तर सतत लक्ष, टाईम होतो की काय. कारण बड्डेचा अंतर आहे ना, बड्डेला जायचं थोडंसं दूर होतं, त्याच्यामुळं. मग मॅगी झाली बनवून वगैरे, डिशमध्ये काढून त्या दोघांना दिली खायला. आणि आता म्हणलं आपलं इकडं वाटण तयार झालं आहे, तोपर्यंत भाजी टाकूया फोडणीला. मग गॅस वाटायचं संपतो की काय त्या गडबडीत, पण गॅसनं पण साथ दिली मला व्यवस्थित. आणि मग झाली भाजी तर फोडणीला टाकली. आणि थोडीशी तरी मसाला टाकल्याशिवाय तर आपल्याला मटणच्या भाजीला चांगलं वाटत नाही आहे. आणि एक आमच्याकडे गावाकडे भेटतो हा घरकुलचा मसाला, तो खूप छान टेस्ट देतो. तो एक टाकला आणि वरून कोथिंबीर टाकली की झाली आपली भाजी तयार. मग ते झालं. मग भाकरी बनवायला घेतल्या. दोघाला किती 2-3 भाकरी करायच्या होत्या, त्या बनवायला घेतल्या. बनवून वगैरे तिकडे माझी तयारी चालू होती. तोपर्यंत मुलीनं आम्हाला आतल्या रूममध्ये तिची तयारी चालू होती, आम्हाला जाताना काय घेऊन जायचं वगैरे, किंवा तिची तयारी स्वतःची. तर बरं म्हणलं ठीक आहे, घे करून तुझी तू तयारी. आणि मग इकडं मी भाकरी बनवून घेतल्या. 2-3 भाकरी झाल्या. भाजी थंड झाली, झाकून वगैरे ठेवली. आता म्हणलं आपली स्वतःची पण तयारी करायची. एवढं काय वेळ नव्हताच मला माझी तयारी करायला, पण ठीक आहे म्हणलं एकदम सिंपल पद्धतीनं आवरायचं आणि निघायचं. मग 2-3 भाकरी बनवून झाल्या की मी माझं आवरायला गेले. पटकन आवरून घेतलं. मग कपाटाकडे जाऊन कुठली साडी घ्यायची ते पण चूज केलं. पटकन एक साडी लगेच नेसता येईल ही एक साडी घेऊन ट्राय केली. कशी वाटते नक्की सांगा मला, कशी तयार झाली ते पण सांगा मला. आणि मग आम्ही लिफ्टनं गेलो खाली गेल्यानंतर तर वाव, इतकं सुंदर झालं होतं ना बाहेरचं वातावरण. बारीक बारीक पाऊस येत होता, मस्त हवा येत होती गारगार. मग तिथून आम्ही थेट डायरेक्ट बड्डेला पोचलो. बड्डे काय चालू नव्हता झाला, पण छान झालं होतं डेकोरेशन वगैरे. आणि कसं वाटतं ते सांगा.